यार मारुती, मी ना बरेच दिवस झाले हा विचार करतेय की कसं गावाकडून आलेले दोन अडाणी लोक इतकं मास्टर माइंडेड प्लॅनिंग करू शकतात. हा म्हणजे बघ ना, तू आणि तुझी लेक काय परफेक्ट प्लॅनिंग केलं तुम्ही. नोकर नोकर म्हणून घेत तुम्ही तर मालक व्हायच्या तयारीला लागलात. मस्त आहे. काय रे, तुझी मुलगी तिच्या गळ्यात त्या आदित्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते हे तुला माहिती होतं ना? तरी पण तू ते काढू नाही शकलास का? हा, बहुतेक तुला पण हेच हवं होतं म्हणून तर हे सगळं प्लॅनिंग केलंस ना तू, बरोबर ना? आणि आता तर आपली मुलगी मालकाचीच बायको म्हणजे समजतीये स्वतःला, म्हणून तू पण त्या किर्लोस्कर एम्पायरच्या आतमधली स्वप्न रंगवायला लागला असशील, हो की नाही? काय रे म्हाताऱ्या, आता कुठे गेला तुझा प्रामाणिकपणा, तुझी इमानदारी? त्या अहिल्यादेवी किर्लोस्करला स्वतःची बहीण मानतोस ना? रक्षाबंधन, भाऊबीज मोठ्या तोऱ्यात तुम्ही साजरे करता, मग तुझ्या देवी समान बहिणीला धोका दिलास तू? रे मारुती, लाज वाटली पाहिजे तुला या सगळ्या गोष्टींची. नाही 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 नाही, मग माझ्या इतक्या देवा समान सासरकडच्या माणसांना तू आणि तुझी लेक मिळून जो धोका देताय ना, त्याची शिक्षा तर मी तुला देणार आता. हा, एक काम कर, गुडघ्यांवर बस, कान धर आणि शाळेतली मुलं बघ उठाबशा काढतात तशा उठाबशा काढ. अरे म्हाताऱ्या, तुला प्रत्येक गोष्ट दोन दोन वेळा सांगितल्यानंतरच समजते का? हा, एकदा सांगून कळत नाही. तू किती एनर्जी वेस्ट करतोस माझी तुला माहिती आहे का? कान पकड, गुडघ्यांवर बस आणि उठाबशा काढ. बस, मला काही वाटत नाही तुझ्याकडून ही शिक्षा कंप्लीट होईल. विषय मी एक काम करते, मी जाते त्या अहिल्याकडे, तिला सगळं सांगून टाकते, म्हणजे इतक्या वर्षांपासून तुझा विश्वास कमवलेलास तसा सेकंड्स मध्ये गमावशील सुद्धा. अहो मॅडम, मी तुमच्या पाया पडतो, असं काही करू नका. मी बरबाद होऊन जाईन, माझी बदनामी होईल. मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहायचो नाही. खरंय, असं पण तुझं तोंड काही फार बघण्यासारखं नाहीये.